फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या रेसिपीमध्ये आपण फ्रेश फ्रूट एगलेस केकची रेसिपी बघत आहोत. आणि त्यासाठी मी इथे काही ऑरेंज वेजेस घेतलेले आहेत. त्या वेजेसना मी दोन्ही बाजूला ब्राऊन शुगर लावून मायक्रोवेव्ह केलं आहे थोड्या वेळासाठी. आणि इथे मी एका भांड्यामध्ये साखर मेल्ट केली आहे पाणी घेऊन. इथे मी आंबा, पेर, काळी द्राक्ष, हिरवी द्राक्ष आणि सफरचंदाचे बारीक बारीक चॉप करून तुकडे केलेत आणि ते ह्या पाण्यामध्ये साखरेच्या उकळले. 1 ते 2 मिनटं आपण ह्याला फक्त उकळायचे, त्यापेक्षा जास्त नाही. फळं चांगली ह्याच्यामध्ये उकळली की आपण गॅस स्टोव बंद करायचा आहे आणि त्याला स्ट्रेनरमधनं चांगला गाळून घ्यायचं आहे आणि पाणी आणि फळं हे वेगवेगळं करायचं आहे. या फळांच्या गराला आणि पाण्याला सुद्धा आपण पूर्णपणे गार करायचं आहे वापरण्यापूर्वी. टोटल 3 एगलेस बेस केलेले आहेत. 2 वनिला फ्लेवर्सचे आहेत आणि एक आहे तो रेड वेल्वेट फ्लेवर आहे. त्याच्या रेसिपीज तुम्हाला मी माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेल्या आहेत. तुम्ही जाऊन पाहू शकता. ते बेसला मी 2 भागात ट्रिम केलंय. त्याचा टॉपचा जो भाग आहे तो पण मी ट्रिम करून इक्वल केलेला आहे, म्हणजे फ्लॅट केलेला आहे. वन लार्ज कप व्हिपिंग क्रीम मी व्हिप करून ठेवलं होतं आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. फ्रीज केल्याने व्हिपिंग क्रीम असतं ते त्याला जो पीक येतो तो खूप स्टिफ येतो आणि ते छान केकवर सेटल होतं. आपलं जे फ्रूटचे ज्यूस आहे, फ्रूट उकळल्यानंतर ते थंड झालं आहे आणि ते प्रत्येक बेसवर मी स्पॉन्जला वेट करण्यासाठी वापरलं आहे. यापुढे मी प्रत्येक स्पॉन्जला व्हिपिंग क्रीम लावून त्याचा लेयर बनवणार आहे आणि बाकीचे सगळे स्पॉन्ज लेयर्स एकावर एक ठेवणार आहे. त्याच्यामध्ये आपण काही फ्रुट्स जे आपण वेगळे केले आहेत ते घालायचे आहेत, कारण आपला हा फ्रेश फ्रूट केक आहे म्हणून. माझा हा टॉल केक आहे, त्यामुळे मला केकसाठी कमीत कमी 3 ते 4 लेयर्स द्याव्या लागतील. म्हणून मी हे बरेच बेस लावते आहे. त्याने आपल्या केकची हाईट चांगलीच वाढणार आहे. नेहमी टॉपवर लावताना खालचा बेसचा केक घ्यायचा, जो कंप्लीट फ्लॅट असतो आणि त्याला एक चांगला आपल्याला टेक्स्चर मिळतं. कोट झाल्यानंतर आपण केकला 1 ते 1.5 तास पुन्हा रेफ्रिजरेट करावं आणि त्यानंतर त्याचा सेकंड कोट द्यावा. कोट दिल्यानंतर सुद्धा आपल्याला केकला हाल्फ एन अवरसाठी रेफ्रिजरेट करावं लागतं. त्यामुळे केकवरचं जे व्हिप क्रीम असतं, ते छान सेट होतं. शक्यतो बेस कोट झाल्यानंतरच आपण केकला उचलून बोर्डवर आणायचं असतं. पण जर कॉन्फिडन्स असेल तर आपण फायनल कोटपर्यंत केकला टेबलवर करू शकतो. केकचे यापुढचेच डेकोरेशन तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जसं आवडतं तसं.
फ्रेश फ्रूट एगलेस केक खाण्यासाठी तयार आहे. पण खाण्यापूर्वी ह्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास रेफ्रिजरेट करा आणि मग खा.